नमस्कार, मी शरद माळी. तुम्ही बघत आहात राष्ट्रहित न्यूज. आज मी कोल्हापूरमध्ये दौलतनगर या एरियामध्ये आहे. इथं भक्तिमय वातावरण आहे. महाराष्ट्रामध्ये आषाढी कार्तिकी एकादश म्हटलं की आनंदाचा सोहळा असतो. प्रत्येक महाराष्ट्रामध्ये पांडुरंगाचं वातावरण सगळं निर्माण झाले असते. ते सगळे भक्त तल्लीन असतात. इथे छोटे छोटे बालक आहेत, माता भगिनी आहेत. आज या भक्तिरंगामध्ये सगळे रमलेले आहेत. आज त्यांना काय वाटतंय आपण जाणून घेऊया. मामा, तुम्ही आज वारीमध्ये सामील झालाय, तुम्हाला कसं वाटतंय? अतिशय आनंद विठ्ठलमय झालेला आहे. सर्व लोकांनी ह्यात सहभाग घेऊन या दिंडीमध्ये सर्वजण आलेले आहेत आणि सगळे आनंद मिळतोय. ज्ञानोबा तुकोबांच्या गजरामध्ये कसं वाटतंय? मस्त, एकदम तल्लीन झालेला होता. वा वा, खूप छान. दौलतनगरमध्ये गणेश कापडे म्हणून यांची घरामध्ये जवळजवळ 55 वर्षाची परंपरा आहे आणि त्याने आपल्या भागामध्ये सुंदर अशी दिंडी काढतात. आणि खरं तर या दिंडीमध्ये सर्व माता भगिनी, सर्व वारकरी संप्रदाय इथं एकत्र येत असतो. आपल्यापाशी माता भगिनी, त्यांचं काय मत आपण जागून या. तुम्हाला कसं वाटतं दिंडीमध्ये सामील झाल्यावर? हे काय गणेशच्या आजोबांची पुण्याईच आहे आणि गणेश हा कायमचा वारकरीच झालाय आणि याच्यामुळे आम्हाला खूप आनंद मिळतोय आणि असाच आनंद दरवर्षी मिळत राहावा. निश्चितच एका माणसाची परंपरा अनेकाला आनंद देते. इथं भगिनी सुद्धा आपल्या आहेत. सर्वजण नटून थटून आपल्या पंढरीच्या गजर करण्यासाठी आल्या. ताई ना काय म्हणायचं आपण जाणून घेऊया. तुम्हाला कसं वाटतंय? रामकृष्ण हरी, खूप आनंद होतोय. आम्ही जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचे शिष्य आहोत. पण आम्हाला गणेश दादा प्रत्येक वर्षी ही आपल्याला संधी देत असतात. ह्या संधीचं सोनं आम्ही करतो. साक्षात ह्या दौलतनगरमध्ये पांडुरंगच अवतरलेला आहे आणि साक्षात त्या पांडुरंगाचं दर्शन ह्या सर्व भक्तगणांच्या मध्ये झालेला आहे आणि खूप आनंद झालेला आहे. अशीच सेवा नेहमी आणि ही अविरत दिंडी ह्या दौलतनगरमध्ये नेहमी चालावी अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करते आणि गुरुदेवांच्या चरणी माझ्या प्रार्थना करते. निश्चितच अतिशय उत्कृष्ट. सर्व माता भगिनी एकदम आनंदात, उत्साहात आहेत. आनंद अनेक गोष्टीतनं मिळवता येतो, पण भक्तीच्या वातावरणातला आनंद हा सगळ्यात मोठा असतो, तो सगळ्यात सुखदायक असतो. दीदी, तुला काय सांगायचं आहे? आपली छोटी दीदी आहे इथं, तू बोलणार बा? छान वाटतंय. आमच्या गल्लीमध्ये दिंडी करतात, साक्षात पंढरीला करतात तशी करतात, त्यामुळे खूप आनंद होतोय. पंढरीत जे सुख मिळते ते गल्लीमध्ये मिळतं. वा वा, खूप छान. इथं सर्व माता भगिनी आहेत. सर्व आनंदमय वातावरण आहे. सर्वांना सुख मिळतोय, आनंद मिळतोय. अतिशय उत्कृष्ट वातावरणामध्ये आज ही दिंडी चालवली आहे. कोल्हापूरच्या दौलतनगरमध्ये गेले 55 वर्षाची ही परंपरा आहे आणि या परंपरेमध्ये सर्व वारकरी तल्लीन झालेले आहेत आणि सर्वांनीच या भक्तिमय वातावरणामध्ये आपण सर्वांनी आनंद घ्यावा आणि पंढरीच्या पांडुरंगामध्ये गजर व्हावा. आणि आमच्या वडिलांनी नियम पार पाडला आणि आता माझ्याकडे आले आणि मी 60 वर्ष झाली. आमच्या घरात नियम आहे आणि माझ्याकडे जे आले ते मी पुढे चालवत आहे. एवढं आणि तुमचे संत मंडळीचे साथ आहे म्हणजे एवढं सगळा सोहळा होतोय. प्रत्येक वर्षी अशी दिंडी निघते का? प्रत्येक वर्षी अशी दिंडी निघते ती आहे. आणि दर बुधवारी आमच्या घरात भजन असते, दर 15ची एकादशीला भजन असतंय. असं निश्चितच बघा, गेले 60 वर्ष झालं ही परंपरा आहे. 60 वर्ष यांच्या घरामध्ये प्रत्येक बुधवारी भजन असते. अनेक भाविक भक्त या भजनाचा लाभ घेतात आणि प्रत्येक आषाढीला अशी दिंडी निघते आणि सर्व भाविक भक्त लाभ घेतात. एखादा व्यक्ती जर चांगल्या मार्गावर गेला तर त्याच्यासोबत अनेक जण हरिनामाच्या भक्तीमध्ये लोक गुंततात आणि अनेक जण ह्या भक्तीचा लाभ उठवतात. निश्चित म्हणून समाजामध्ये चांगली माणसं घडणं फार गरजेचं आहे. खरोखरच आपण कापडे परिवाराचं ऋणी राहिलं पाहिजे. त्यांनी अशी परंपरा चालू ठेवल्या. मी पांडुरंगाकडे मागणं करतो की कापडे परिवाराला असंच बळ द्यावं आणि त्यांची अशीच नित्य परंपरा चालू व्हावी. कॅमेरामॅन दीपक सोबत मी शरद माळी, राष्ट्रहित न्यूज, कोल्हापूर. जय हिंद.